नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, 2023मध्ये शेवटची तलाठी भरती झाली होती आणि आता अपकमिंग जी आहे ती 1700 जागांची ॲड येणारच आहे. त्याचे फॉर्मसुद्धा लवकरच सुरू होतील. तर त्याच दृष्टिकोनातून आपण 2023मध्ये काय प्रश्न आले होते सामान्य ज्ञानचे ते या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजे की जर तुम्ही येणाऱ्या तलाठी भरतीची तयारी करत असाल तर नेमकं कोणत्या विषयांचा अभ्यास केला पाहिजे त्याची तुम्हाला पूर्वकल्पना या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त होईल. तर आपण एक एक करून प्रश्न आणि उत्तर बघतोय. ऑप्शन्स यामध्ये बघणार नाही आहोत, फक्त प्रश्न आणि उत्तर आपण घेतलेले आहेत, त्यामुळे प्रश्न आणि उत्तर बघतोय. तर पहा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे. 2023मध्ये हे सर्व प्रश्न विचारण्यात आलेले आहे. जी शेवटची तलाठी भरती झाली होती त्या पेपरमधले हे ॲक्च्युअल क्वेश्चन आहेत. खालीलपैकी कोणती व्यक्ती ही ऊर्जा कार्यक्षमता सुधारून उत्सर्जन कमी करण्यासाठी तसेच इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना निर्मिती आणि बांधणी यासाठी ऊर्जा क्षेत्रातील जागतिक ऊर्जा पुरस्कार या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरलेली आहे? तर हा प्रश्न आहे चालू घडामोडीशी संबंधित. चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न देखील परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातात. त्याच अनुषंगाने या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेला होता. याचं योग्य उत्तर होतं कौशिक राजशेखर. पुढचा प्रश्न जर आपण पाहिला तर तो आहे, भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम म्हणजे संघराज्यवादाचा सौदा, ज्याला आपण मराठीत असं म्हणतो, आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? तर ग्रॅनविल ऑस्टिन यांनी हे विधान केलेलं आहे. आपल्या संविधानावर असो किंवा जे आपले मूलभूत हक्क आहे त्याच्यावर असो किंवा आपलं संघराज्य आहे तर त्याच्यावर विविध अमेरिकन तज्ज्ञांनी किंवा त्या ठिकाणचे ते जेव्हा पंतप्रधान होते तर त्यांनी बरीच या ठिकाणी टीका केलेली आपल्याला दिसते. मग ते अमेरिकेचे असो किंवा इंग्लंडचे असो. तर इंग्लंडच्या काही लोकांनी टीका केलेल्या आहेत आणि अमेरिकेच्या काही लोकांनी टीकासुद्धा केलेल्या आहेत आणि काही जणांनी आपल्या राज्यघटनेला चांगलं सुद्धा म्हटलेलं आहे. तर त्यांची काही काही विधानं या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. तर इथे पहा, ग्रेनविल ऑस्टिन यांनी हे विधान केलं होतं. नंतर जर आपण पाहिलं, भारतीय नागरिकत्व कायदा हा कधी मंजूर करण्यात आला? तर हा आहे 1955चा कायदा. 1955 साली भारतीय नागरिकत्व कायदा मंजूर करण्यात आला होता. नंतर जर पुढे पाहिलं तर 4 मार्च 2023मध्ये म्हणजे तुम्ही पाहू शकता 2023ची ही भरती होती. त्यामुळे जे करंट अफेअर्स होतं ते 2023चं विचारण्यात आलं. आता जी आपली आगामी भरती होणार आहे ती राहणार आहे 2025ची. म्हणून तुम्ही 2025च्या जानेवारीपासूनच करंट अफेअर करणं जे आहे किंवा त्याला वन लूक देणं चालू करून द्या, कारण की या भरतीमध्ये देखील करंट अफेअरचे प्रश्न विचारल्या जाणार आहेत. आता 2023ची भरती होती म्हणून 2023 आणि 22चं करंट अफेअर इथं विचारलेलं होतं. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं फुटबॉल. नंतर पहा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे? तर केरळमध्ये. ख्रिश्चन धर्मीय अनुयायी सर्वाधिक आपल्याला केरळमध्ये आढळतात. हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला होता. नंतर जर पाहिला आपण, पुढील प्रश्न आहे की ऑक्टोबर 22मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात येथे हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनिओ गुटेरेस यांनी खालीलपैकी कोणते मिशन सुरू केले? तर त्यांनी मिशन लाईफ हे सुरू केलेले होते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 1 ते 3 मार्च 2023 दरम्यान G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची पहिली बैठक पार पडली? तर ती हरियाणामध्ये पार पडली होती, गुरुग्राम या ठिकाणी. पुढील प्रश्न जर आपण पाहिला तर उपेक्षित व्यक्तीच्या उपजीविका आणि निर्वाहासाठीच्या सहाय्याअंतर्गत किती महानगरपालिका भीक मागणाऱ्या लोकांसाठी पुष्कळ सर्वसमावेशक कल्याणकारी उपायांचा अंतर्भाव करतील? तर एकूण त्या राहतील 75. नंतर जर पाहिलं, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला लोकसंख्येवर हा दुसरा प्रश्न आलेला आहे आणि ही एकच प्रश्नपत्रिका आपण घेतली. एकच प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 2 ते 3 प्रश्न हे लोकसंख्येवर आधारित दिसतात. म्हणूनच परीक्षेसाठी लोकसंख्या हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तो तुम्ही अवश्य अभ्यासला पाहिजे. सध्या आपल्याकडे वेळ आहे तर तो आपण डिटेलमध्ये करू शकतो. म्हणून तुम्ही लोकसंख्या हा टॉपिक डिटेलमध्ये करा. त्यावर 100% प्रश्न येणार म्हणजे येणार. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती होती? तर 8.6% एवढी. नंतर पुढील प्रश्न जर पाहिला तर खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली? तर ते आहेत धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली. पुढील प्रश्न पहा, मानवी शरीरात ए जीवनसत्व साठवले जाण्याची क्षमता कोणती आहे? तर जागा कोणती आहे असं विचारलेलं आहे. तर ती जागा आहे यकृत. यकृतमध्ये ए जीवनसत्व साठवल्या जाते. पुढील प्रश्न आहे, आता ह्या प्रश्नांची सर्व उत्तरे जी आन्सर कीमध्ये आहेत तीच मी तुम्हाला सांगतोय. जास्त आपण एक्सप्लेनेशन या ठिकाणी घेणार नाही आहोत. जर तुम्हाला जास्त एक्सप्लेनेशन हवं आहे उत्तराचं किंवा पर्यायाचं तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. म्हणजे आपण नेक्स्ट व्हिडिओ जो घेऊन येऊ त्यामध्ये नक्कीच संपूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला देऊ. 2023मध्ये सौदी अरेबियासोबतच्या हज 2023च्या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केल्यानंतर 2023 साली भारताचा हज कोटा हा कोरोनापूर्व या स्तराएवढा पुन्हा स्थापित केला गेला आणि किती हज यात्रेकरू 2023च्या हज यात्रेला
जाऊ शकतील, तर 1,75,025 यात्री या ठिकाणी जाऊ शकतील. जो कोटा कमी करण्यात आला होता कोरोना काळात, तो आता पुन्हा पूर्ववत करण्यात आलेला आहे आणि त्यामधूनच या हज कोट्यातून यात्री हे हजला जाणार आहेत. नंतर पहा, खालीलपैकी कोणी सोशलिस्ट क्वेस्ट फॉर द राईट पाथ या नावाचे पुस्तक लिहिले. पुस्तकं देखील महत्त्वाचे असतात. जे काही चर्चेतील पुस्तक आहे, मग ती मागील असो किंवा चालू वर्षातील असो, त्यावर देखील आपल्याला प्रश्न दिसतो. पुस्तकाचं नाव देतात आणि लेखकाचं नाव विचारलं जातं. तर इथे श्रीधर महादेव जोशी यांचं हे पुस्तक आहे. नंतर पहा पुढील प्रश्न, जर नागरिकाने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्दबादल केलं जाऊ शकते? तर वचन या मार्गाने ते जे आहे ते रद्दबादल केलं जाते. वंचन त्याला आपण असं म्हणतो. तर नागरिकत्वाचे विविध प्रकार आहेत. नागरिकत्व मिळवण्याचे सुद्धा प्रकार आहेत. नागरिकत्व रद्द होण्याचे सुद्धा प्रकार आहेत. तर ते सर्व तुम्हाला राज्यघटना या विषयामध्ये पाहायला मिळतील. म्हणजे पॉलिटिकल सायन्स जर तुम्ही करत असाल तर तिथे तुम्हाला नागरिकत्वासंबंधित महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि त्या चॅप्टरवर आधारित प्रश्न आपल्याला एखादा तरी परीक्षेमध्ये दिसत असतो. नंतर पहा पुढील प्रश्न जर आपण पाहिला तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी रिकामी जागामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. तर बॉम्बे या ठिकाणी त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. इतिहास संबंधी प्रश्न आहे. आधुनिक भारताचा इतिहास या टॉपिकवरचा हा प्रश्न आहे. त्यावर देखील प्रश्न असतात आपल्याला. काही समाजसुधारक झाले, त्यानंतर 1857चा उठाव झाला, यावर तर प्रश्न हमखास असतात. नंतर पहा, फेसबुक म्हणजेच एफबीचे संचालक 32 वर्षीय मार्क झुकरबर्ग हे खालीलपैकी कोणत्या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत? तर ते अमेरिकेतील 40 वर्षाखालील सर्वात श्रीमंत गट जो आहे, उद्योजक आहेत, त्या गटाच्या यादीत हे टॉपला आहेत. नंतर पहा 17वा प्रश्न आहे आपला, फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे? तर तो आहे संधिपाद. नंतर माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणांबद्दल उल्लेख केलेला आपल्याला दिसतो? तर ते आहे कलम 9. यामध्ये विविध अटी त्यांनी सांगितलेल्या आहे की राष्ट्रीय सुरक्षेसंबंधित काही माहिती असो किंवा अशी माहिती जी देण्यायोग्य नाही तिला नकार सुद्धा देता येतो. तर इथे कलम 9 जे आहे त्यामध्ये त्या कारणांबद्दल माहिती सविस्तररित्या दिलेली आहे. माहितीचा अधिकार सुद्धा महत्त्वाचा आहे. तुम्हाला आता हे जे काही आपण प्रश्न बघतोय यावरून कळेल की कोणते टॉपिक आपल्याला करायचे आणि कोणते टॉपिक आपल्याला फोकस करायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता माहितीचा अधिकार हा सुद्धा आपल्याला करून जायचा आहे. नंतर पहा, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात. तर राज्याचे जे मुख्य माहिती आयुक्त असतात ते संबंधित राज्यपालाला आपला जो आहे तो राजीनामा देऊ शकतात आणि जे केंद्रीय माहिती आयुक्त असतात ते राष्ट्रपतींना संबोधून आपला राजीनामा देतात. तुम्ही लक्षात ठेवा, त्यांच्या नावामध्येच केंद्र आणि राज्याचा समावेश असतो. इथे पाहू शकता तुम्ही, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणजेच ते राज्यपालाला देतील आणि केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त जर असतील तर ते राष्ट्रपतीला देतील. नंतर पहा पुढील प्रश्न, सत्यार्थ प्रकाश त्याला आपण द लाईट ऑफ ट्रूथ असं म्हणतो. तर रिकामी जागा यांनी लिहिला, तर तो लिहिलेला आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी. पुढील प्रश्न, भारताकडून डिसेंबर 2023, आता हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे, हेरिटेज पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वेगाड्या सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठीची चाचणी धाव म्हणजे टेस्ट रन जी आहे ती खालीलपैकी कोणत्या मार्गिकेवर घेतली जाईल? म्हणजे कोणता मार्ग आहे तो? तर आग्रा भरतपूर विभाग जो आहे त्या अंतर्गत याची टेस्ट घेतल्या जाणार आहे. 2023चा हा चालू घडामोडी संबंधित प्रश्न विचारण्यात आलेला होता. 23 प्रश्न जर आपण पाहिला तर तो आहे की भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात स्वराज हा शब्द सर्वप्रथम कोणी विचारला? तर तो दादाभाई नौरोजी यांनी विचारला होता. नंतर 24वा प्रश्न आहे की भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा. तर ते आहेत सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या. पुढचा प्रश्न जर आपण पाहिला तर झाडाच्या संरचनेचा कोणता भाग परागांचा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावत असतो? तर ती आहे फुले. फुले, पान, खोड असे विविध ऑप्शन तुम्हाला येऊ शकतं. तर यामधून फुले जे होतं ते योग्य उत्तर होतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जी काही 2023 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेली होती त्याची एक प्रश्नपत्रिका घेतली. प्रश्न तुम्हाला कसे वाटले? कारण की प्रश्न हे मी बनवलेले नाहीत, तर ते ॲक्च्युअल एक्झाममध्ये आलेले आहेत. या प्रश्नांवरून आपल्याला हे कळतं की कोणते टॉपिक करणं गरजेचं आहे, कोणत्या टॉपिकवर फोकस देणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर तलाठी भरतीची डेडिकेटेड तयारी करत असाल तर त्यासाठी आपण बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषय शिकवल्या जातील. इथे तुम्ही पाहू शकता की तलाठी भरती 2025 जी आहे ती अपकमिंगसाठी स्पेशल बॅच बनवलेली आहे. या बॅचचा कालावधी आहे 1 वर्ष आणि रुद्र अकॅडमी पुणे या प्ले स्टोअरच्या ॲपवर तुम्हाला ही बॅच पाहाव्यास मिळणार आहे. यामध्ये मराठी असो, इंग्रजी असो, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता हे सर्व विषय तुम्हाला शिकवल्या जातील. टॉप शिक्षक जे आहे महाराष्ट्रातील ते यामध्ये तुम्हाला शिकवणार आहेत आणि सध्या या बॅचवर ऑफर सुरू आहे. ओरिजिनल प्राइस आहे त्याची 1499, मात्र सध्या तुम्हाला फक्त 499 रुपयामध्ये ही संपूर्ण बॅच मिळत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या ऑफर सुरू आहे, याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.
प्ले स्टोअरवरून आपल्याला रुद्र अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यावरून या बॅचचा ॲक्सेस घ्यायचा आहे. या बॅच संबंधित काहीही विचारायचं असेल तर तुम्ही 7350037272 या नंबरवर कॉल करू शकता आणि बॅच संबंधित जी काही माहिती आहे ती विचारू शकता. तर नक्कीच या बॅचचा तुम्ही लाभ घ्या. अजून आपल्याकडे वेळ आहे. या बॅचमधून संपूर्ण तयारी तुमची होऊन जाईल. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही तुम्ही कळवा. आणखी प्रश्नपत्रिका आपण घ्यायच्या का ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. काही सजेशन असतील तेही सुचवा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.